नमस्कार मित्रांनो, इंग्लिश विथ डॉक्टर पल्लवी या आपल्या चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण इंग्लिश लिटरेचर मधील अत्यंत महत्त्वाचा कालखंड म्हणजेच एलिझाबेथन एज व या काळातील महान नाटककार विलियम शेक्सपियर यांचा अभ्यास करणार आहोत. हा टॉपिक MS सेट आणि UGC नेट इंग्लिश लिटरेचरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण केवळ शेक्सपियर बद्दल माहिती घेणार नाहीत, तर शेक्सपियरच्या काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक रंगभूमी पार्श्वभूमी समजून घेणार आहोत. सर्वप्रथम शेक्सपियर यांच्याबद्दल मूलभूत माहिती आपण पाहूया. शेक्सपियर यांचा जन्म 1564 मध्ये आणि मृत्यू 1616 मध्ये झाला. त्यांनी इंग्लिश लिटरेचरला नाटक, कविता, विशेषतः ड्रामा या क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिले. पण शेक्सपियर यांचे साहित्य समजून घेण्यासाठी त्यांच्या काळाची पार्श्वभूमी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेक्सपियर ज्या काळात जगले तो इंग्लिश हिस्ट्रीमधील अत्यंत महत्त्वाचा काळ होता. हा काळ मुख्यतः क्वीन एलिझाबेथ फर्स्ट यांच्या राज्याशी जोडला जातो. एलिझाबेथ फर्स्ट या 1558 ते 1603 या काळात इंग्लंडवर राज्य करत होत्या. त्यामुळे शेक्सपियरच्या काळाला एलिझाबेथन एज असेही म्हटले जाते. या काळाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजेच त्या ट्युडॉर क्वीन म्हणून मधील शेवटच्या मोनार्क होत्या. त्यांनी जवळपास 44 वर्ष राज्य केले. त्यांच्या काळात इंग्लंडची राजकीय सांस्कृतिक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढली. शेक्सपियरच्या काळात इंग्लंड हे युरोपमधील एक महत्त्वाचे नेव्हल अँड कमर्शियल पॉवर बनत होते. म्हणजेच इंग्लंडची नौदल शक्ती आणि व्यापारी शक्ती वाढत होती. यामुळे इंग्लंडच्या नॅशनल कॉन्फिडन्समध्ये वाढ झाली. या काळात सर फ्रान्सिस ड्राके, सर हम्फ्रे गिल्बर्ट आणि सर वॉल्टर रिले यासारख्या व्यक्तींनी समुद्रमार्ग, नेव्हिगेशन आणि कोलोनियल ट्रेड च्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली. एलिझाबेथन एज मधील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे डिफीट ऑफ द स्पॅनिश आर्मडा इन 1588. 1588 मध्ये स्पेनने इंग्लंडवर आक्रमण करण्यासाठी मोठे नौदल पाठवले, परंतु इंग्लंडने स्पॅनिश आर्मडाचा पराभव केला. या विजयामुळे इंग्लंडमध्ये नॅशनॅलिझम, राष्ट्रवादाची भावना अधिक मजबूत झाली. म्हणून एलिझाबेथन एजला अनेकदा ॲन एज ऑफ नॅशनल कॉन्फिडन्स अँड एक्सपान्शन असेही म्हटले जाते. याच काळात प्रोटेस्टंट चर्च इंग्लंडमध्ये दृढपणे एस्टॅब्लिश झाले होते. त्यामुळे धर्म हा एलिझाबेथन समाजाचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. म्हणून शेक्सपियरच्या अनेक नाटकांमध्ये रिलिजन, मॉरॅलिटी, सिन, इव्हिल, फेट आणि डिवाइन ऑर्डर यासारख्या संकल्पना आपल्याला दिसून येतात. आता थोडे अधिक लक्षपूर्वक क्वीन एलिझाबेथ फर्स्ट यांच्याकडे पाहूया. त्या लास्ट ट्युडॉर मोनार्क होत्या. त्यांनी 44 वर्ष इंग्लंडवर राज्य केले. एलिझाबेथ फर्स्ट हळूहळू एक कल्ट फिगर बनल्या. त्यांच्या इंग्लंडच्या ग्लोरीचे प्रतीक मानले जाऊ लागले. स्पॅनिश आर्मडावरील विजयामुळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. त्यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड हे युरोपमधील एक शक्तिशाली राष्ट्र बनले. एलिझाबेथ फर्स्ट यांना व्हर्जिन क्वीन म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी विवाह केला नाही. त्यांच्या अविवाहित प्रतिमेमुळे त्यांची एक विशिष्ट राजकीय सांस्कृतिक प्रतिमा निर्माण झाली. त्यांच्या प्रतिमेमध्ये ब्युटी, पॉवर आणि ग्रेटनेस यांचा संगम दिसतो. त्यांनी डिप्लोमसी देखील प्रसिद्ध होती. त्यांच्याशी जोडलेला लॅटिन फ्रेज आहे की व्हिडिओ इट टेसिओ, याचा अर्थ आय सी अँड ॲम सायलेंट, म्हणजेच मी पाहते आणि शांत राहते. हा फ्रेज त्यांच्या डिप्लोमॅटिक पर्सनॅलिटीशी जोडला जातो. आता आपण एलिझाबेथन लंडनकडे वळूया. एलिझाबेथन काळातील लंडन हे कल्चर आणि कॉमर्सचे सेंटर होते. लंडन हे रिव्हर थेम्सच्या काठी वसलेले असल्यामुळे व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. या काळात लंडनची पॉप्युलेशन वेगाने वाढत होती. विशेषतः मर्चंट क्लासचा प्रभाव वाढत होता. इतर टाउन्समधून अनेक लोक लंडनकडे स्थलांतरित होत होते. यामुळे लंडन हे विविध प्रकारच्या लोकांचे शहर बनले. या काळात मोठ्या संख्येने पोएट्स आणि ड्रामॅटिस्ट लंडनमध्ये येऊ लागले आणि याच कल्चरल एन्व्हायरमेंटमध्ये शेक्सपियर सारख्या महान ड्रामॅटिस्टचा उदय झाला. एलिझाबेथन लंडन आजच्या मॉडर्न लंडन सारखे नव्हते. त्या काळात स्ट्रीट्स नॉइजी होत्या, डर्टी होत्या, नॅरो होत्या आणि ड्रामा हे सर्वात लोकप्रिय एंटरटेनमेंट होते. आज आपण सिनेमा, टेलिव्हिजन किंवा यूट्यूब वापरतो, पण एलिझाबेथन काळात सामान्यतः लोकांसाठी थिएटर हे अत्यंत लोकप्रिय मनोरंजनाचे साधन होते.
त्या काळातील सोशिओ पॉलिटिकल सिनेरिओ समजून घेतले पाहिजे. रेनिसन्स आणि ह्युमॅनिझमचा प्रभाव असूनही एलिझाबेथन सोसायटी पूर्णपणे मॉडर्न नव्हती. सायन्स आणि टेक्नॉलॉजी अजून प्रिमिटिव्ह अवस्थेत होते. आजच्या तुलनेत प्रिंटिंग देखील लक्झरी मानली जात होती. तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे अत्यंत अडरस आणि लिमिटेड होते. म्हणजेच प्रवास करणे कठीण आणि मर्यादित होते. एलिझाबेथन रेनिसॉन्समध्ये ह्युमन बीइंग्स बद्दलची संकल्पना विशेष महत्वाची होती. रेनिसॉन्स सायंटिस्ट यांच्या मते प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये म्हणजेच एक मायक्रोकॉझम आहे. मायक्रोकॉझम म्हणजेच युनिव्हर्सचे एक छोटे रूप. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीमध्ये संपूर्ण युनिव्हर्सचे प्रतिबिंब दिसते आणि इंडिव्हिज्युअल हा मायक्रोकॉझम म्हणजेच मोठ्या विश्वाशी जोडलेला आहे. त्या काळात विचारानुसार प्रत्येक व्यक्तीकडे सोल आत्मा होता. बॉडी हे त्या सोलचे टेम्पररी आणि इनपरफेक्टेड कंटेनर मानले जात असे. यामागे त्या काळातील वास्तव देखील होते. प्लेग, पॉलिटिकल किलिंग्स आणि अनेक गंभीर डिसीजेस यामुळे मृत्यू हा रोजच्या जीवनाचा भाग होता. त्यामुळे बॉडीच्या टेम्पररी नेचरची जाणीव समाजाला तीव्र होत होती. एलिझाबेथन काळातील एक महत्वाची संकल्पना म्हणजेच 4 एलिमेंट्स अँड 4 ह्युमर्स. मानव शरीर हे 4 एलिमेंट्स पासून बनलेले आहे असे मानले जात होते. पृथ्वी, पाणी, हवा, अग्नी या 4 एलिमेंट्सशी 4 ह्युमर्स जोडलेले गेलेले होते. ब्लड, फ्लेगम, कोर, मेलॅकोली या ह्युमरसच्या संतुलनावर व्यक्तीचे फिजिकल आणि मेंटल कंडिशन अवलंबून असे मानले जात होते. शेक्सपियरच्या अनेक कॅरेक्टर्सच्या पर्सनॅलिटी आणि बिहेवियरमधून समजून घेण्यासाठी ही संकल्पना महत्वाची आहे. एलिझाबेथन सोसायटीमध्ये ग्रेट चेन ऑफ बिईंग ही अत्यंत महत्वाची संकल्पना होती. या विचारानुसार युनिव्हर्समधील प्रत्येक गोष्ट एका निश्चित हेरार्चीमध्ये आहे. सर्वात वर गॉड आहे, त्यानंतर विविध स्तरावर एंजेल्स, ह्युमन बिईंग्स, ॲनिमल्स, प्लांट्स, एलिमेंट्स अशी एक हिरार्किकल व्यवस्था मानली जात होती. म्हणून एलिझाबेथन समाजात हेरार्की अत्यंत महत्वाची होती. या सोशल हेरार्कीच्या शिखरावर मोनार्क होता किंवा होती. मोनार्क त्याला देशावर राज्य करण्याचा डिवाइन राईट आहे असे मानले जात होते. म्हणजेच राजाला किंवा राणीला राज्य करण्याचा अधिकार देवाकडून मिळालेला आहे असा विश्वास होता. मोनार्क आपली पॉवर कोर्ट, देशातील श्रीमंत व प्रभावशाली अरिस्टोक्रॅट्स यांच्या माध्यमातून वापरत असे. मोनार्कच्या खाली अरिस्टोक्रॅट्स आणि जेंट्री होते. जेंट्री म्हणजे जमीन किंवा संपत्ती असलेला प्रभावशाली सामाजिक वर्ग. त्यांच्या खाली सामान्य म्हणजे सिटिझन्स होते. जेंट्रीचा संबंध त्यांच्या वेल्थ, लँड, सोशल स्टेटसशी होता. त्यांना अनेकदा बर्थ मॅरेजद्वारे सोशल पोझिशन मिळत असे. त्यांना कोर्टली इस्टेटवर ऑथॉरिटी त्यांची असे. आता कॉमन सिटिझन्सकडे आपण पाहणार आहोत. कॉमन सिटिझन पैकी अनेक लोक लंडनमध्ये राहत होते. त्यांची संपत्ती प्रामुख्याने ट्रेडमधून येत असे. ते कोर्टमध्ये जात नसत. त्यांची एंटरटेनमेंटला स्पॉन्सरशिप दिली. याच व्यापारी आणि नागरिक वर्गामुळे लंडनमध्ये थिएटर कल्चर वाढण्यास मदत झाली. सिटिझन्सच्या दृष्टीने कोर्टियर्स म्हणजे दरबारातील लोक खूप एक्स्ट्रावॅगंट आणि इमॉरल होते. सिटिझन्स स्वतःला हार्डवर्क, थ्रिफ्ट आणि ऑनेस्टीशी जोडत होते. दुसरीकडे कोर्टियर्स नागरिकांना अनफॅशनेबल आणि वल्गर मानत. म्हणून एलिझाबेथन सोसायटीमध्ये सोशल क्लासेसमध्ये डिस्टिंक्शन होते. त्या काळात स्ट्रॉंग एल हे कॉमन ड्रिंक होते. आता एलिझाबेथन काळातील फॅमिली स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत. त्या काळात फॅमिली या संकल्पनेमध्ये फक्त हजबंड, वाईफ, चिल्ड्रन यांचा समावेश होत नसे. घरातील सर्वंट देखील फॅमिलीचा भाग मानले जात असत, कारण सर्वंट्स हे घरातील सर्व व्यवहारांमध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व असत. रेनिसन्स नोबिलिटीमध्ये मॅरेज लवकर होत असे. कॉमन पीपलमध्ये मात्र मॅरेज साधारणपणे मिड-20s मध्ये होत असे. त्या काळात ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी सुमारे 40 वर्षे अशी होती. अनेक महिलांचा मृत्यू चाइल्डबर्थमुळे होत असे. चाइल्ड मॉर्टॅलिटी जास्त असल्यामुळे फॅमिली रिलेशनशिप देखील आजच्या तुलनेत वेगळे होते. एलिझाबेथन सोसायटीमध्ये
स्त्रियांची स्थिती आता कशी होती ते आपण पाहणार आहोत. एलिझाबेथन सोसायटी ही लार्जली पेट्रियार्कियल होती. हजबंडला वाईफपेक्षा फिजिकल, मॉरल, इंटेलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल दृष्ट्या सुपेरियर मानले जात होते. त्यामुळे वुमनकडून ओबेडियन्स आणि सबमिशनची अपेक्षा केली जात असे. तरी इंग्लंडमध्ये इतर काही युरोपियन सोसायटीच्या तुलनेत मॅरेजमध्ये म्युच्युअल अफेक्शन आणि कंपॅनियनशिपवर तुलनेने अधिक भर दिला जात होता. ही बाब देखील लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. या काळात चिल्ड्रनकडे आजच्या दृष्टिकोनातून पाहिले जात नसे. चिल्ड्रनना अनेकदा मिनिएचर अडल्ट्स मानले जात असे. त्यांच्याकडून अनक्वेश्चनिंग ओबेडियन्सची अपेक्षा केली जात असे. म्हणजेच मुलांनी मोठ्यांचे आदेश प्रश्न न विचारता पाळावेत अशी सामाजिक अपेक्षा होती. एलिझाबेथन सोसायटीमध्ये फिमेल इन्फिडेलिटी बद्दल पुरुषांमध्ये मोठी अँक्झायटी होती. एखाद्या पुरुषाच्या पत्नीने दुसऱ्याच्या पुरुषाशी संबंध ठेवले तर त्या पुरुषाला कककोल्ड असे म्हटले जात असे. कककोल्ड होणे हे पुरुषासाठी मोठे ह्युमिलिएशनचे मानले जात असे. फिमेल काउंटर पार्टसाठी क्वीन हा शब्द होता, परंतु तो तुलनेने फार कमी वापरला जात असे. हा मुद्दा शेक्सपियरच्या अनेक प्लेजमध्ये दिसून येतो. उदाहरणार्थ ओथेल्लोमध्ये जेलसी, मॅरिटल फिडेलिटी आणि इन्फिडेलिटी हे अत्यंत महत्त्वाचे थीम्स होते. एलिझाबेथन रेनिसन्समधील आणखीन एक फॅसिनेटिंग कन्सेप्ट म्हणजे जेंडर ॲज अनस्टेबल. त्या काळातील काही रेनिसॉन्स थिंकर्स यांच्या मते मेल आणि फिमेल बॉडीज मूलतः समान असून त्यांची रचना वेगवेगळ्या प्रकारे झालेली आहे. त्यामुळे जेंडर पूर्णपणे बायोलॉजिकली स्टेबल आहे ही कल्पना काही प्रमाणात प्रश्नांकित होत होती. याच कारणामुळे शेक्सपियरच्या ड्रामावर महत्त्वाचा परिणाम झाला होता. विशेषतः क्रॉस ड्रेसिंग आणि जेंडर ट्रान्सफॉर्मेशन यांचा वापर शेक्सपियरच्या अनेक प्लेजमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरण ट्वेल्थ नाईटमधील वायोला पुरुषाचा डिस्गाईज घेतो. ॲज यू लाईक इट मध्ये रोसलिंड देखील पुरुषाचा डिस्गाईज घेते. त्यामुळे जेंडर आयडेंटिटी ही फिक्स नसून परफॉर्मेटिव्ह किंवा बदलणारी असू शकते असा विचार शेक्सपियरच्या कॉमेडीमध्ये आपल्याला दिसून येतो. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच एलिझाबेथन थिएटरचा विकास कसा झाला हे आपल्याला पाहावयाचे आहे. एलिझाबेथन थिएटरचा विकास अचानक झाला नाही. अर्ली 16th सेंचुरीमध्ये ट्रॅव्हलिंग ॲक्टर्स असत. हे ॲक्टर्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करून परफॉर्मन्सेस देत. सुरुवातीला त्यांच्याकडे चांगली सामाजिक प्रतिष्ठाही नव्हती. त्यांना अनेकदा वेगाबॉन्ड्स किंवा थीव्ज प्रमाणे पाहिले जात असे. नंतर नोबल्सकडून ॲक्टरना लायसेन्स दिले जाऊ लागले. त्यामुळे ॲक्टिंग ट्रूप्स तयार होऊ लागल्या. हे ॲक्टर सुरुवातीला च्या कंट्री यार्ड्समध्ये परफॉर्म देत. या कंट्री यार्ड्सना इन यार्ड्स असेही म्हटले जात असे. तेथे टेम्पररी स्टेज तयार केला जात असे. म्हणजेच एलिझाबेथन थिएटरच्या डेव्हलपमेंटमध्ये ट्रॅव्हलिंग ॲक्टर्स, नंतर लायसन्स ॲक्टिंग ट्रूप्स व परमनंट थिएटर्स असा क्रम आलेला आपल्याला दिसून येतो. नंतर परमनंट थिएटर्स अस्तित्वात आली. पुस्तकातील माहितीनुसार जेम्स बॉन्जेस द थिएटर हे पहिले परमनंट थिएटर होते. हे शेक्सपियरच्या थिएटर हिस्ट्रीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. नंतर लंडनमध्ये अनेक थिएटर्स उभी राहिली. एलिझाबेथन ड्रामाचा सुवर्णकाळ सुरू झाला. याच थिएट्रिकल एन्व्हायरमेंटमध्ये शेक्सपियरच्या प्लेजचे परफॉर्मन्स झाले. एलिझाबेथन थिएटरच्या आर्किटेक्चरची कल्पना करण्यासाठी स्वॅन थिएटर महत्त्वाचे आहे. स्वॅन थिएटरचे इंटेरियर दर्शवणारे चित्र आपल्याला एलिझाबेथन थिएटरची रचना समजून घेण्यास मदत करते. एलिझाबेथन थिएटरमध्ये एलॅबोरेट मॉडर्न सिनरी नसून ॲक्टर्स, लँग्वेज, कॉस्ट्युम्स आणि ऑडियन्स इमॅजिनेशन यांना मोठे महत्त्व दिलेले दिसून येते. शेक्सपियरला एलिझाबेथन सोसायटीपासून वेगळे करून का समजून घेता येणार नाही याचे कारण शेक्सपियरच्या प्लेजमध्ये त्या काळातील जवळजवळ प्रत्येक समाजातील प्रश्नांचे प्रतिबिंब आपल्याला आलेले दिसून येते. उदाहरणार्थ ओथेल्लोमध्ये जेलसी, मॅरिटल फिडेलिटी, किंग लिअरमध्ये फॅमिली ऑथॉरिटी, मॅकबेथमध्ये किंगशिप, ॲम्बिशन,
पॉलिटिकल ऑर्डर आपल्याला दिसून येते. हॅम्लेटमध्ये मॉरॅलिटी, डेथ, ह्युमन सायकोलॉजी आणि ट्वेल्थ नाईटमध्ये जेंडर आयडेंटिटी, डिस्गाईज आणि सोशल रोल्स. म्हणून शेक्सपियर हे केवळ स्टोरी टेलर नव्हते, ते त्या काळातील सोसायटी, पॉलिटिकल, सायकोलॉजिकल, जेंडर आणि ह्युमन नेचर चे सूक्ष्म निरीक्षण होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण शेक्सपियरच्या साहित्याचा थेट अभ्यास करण्यापूर्वी शेक्सपियरच्या काळाची संपूर्ण बॅकग्राऊंड आपण आज समजून घेतलेला आहे. आपण पाहिले की शेक्सपियरचा काळ हा रेनिसॉन्स, ह्युमॅनिझम, नॅशनॅलिझम, एक्सप्लोरेशन, कमर्शियल ग्रोथ, सोशल हिरार्की आणि थिएटर कल्चर यांचा काळ होता. एका बाजूला एलिझाबेथ फर्स्टचे पॉवरफुल मोनार्की होते, तर दुसऱ्या बाजूला लंडनमध्ये मर्चंट, सिटिझन, पोएट आणि ड्रामाटिस्ट यांच्यात झालेली वाढ होती. याच सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणातून एलिझाबेथन ड्रामा विकसित झाला आणि याच रंगभूमीवर पुढे इंग्लिश लिटरेचरमधील सर्वात महान ड्रामाटिस्ट म्हणून विलियम शेक्सपियर उदयाला आले. म्हणून शेक्सपियर समजून घेण्यासाठी त्यांचे प्लेज वाचणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच एलिझाबेथन एज समजून घेणेही महत्त्वाचे आहे. आजचा लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल व MS सेट आणि नेट इंग्लिश लिटरेचरच्या प्रिपरेशनमध्ये त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोगी होईल. जर हा लेक्चर उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा लेक्चर आपल्या इंग्लिश लिटरेचरचा अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा. पुढील लेक्चरमध्ये आपण शेक्सपियरच्या थिएटर, मेजर प्लेज आणि एलिझाबेथन ड्रामा यांचा अधिक सविस्तर अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.